शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। एकंदर विविध दैवी गुण भगवद्गीतेमध्ये सगळीकडे वेगळ्या वेगळ्या अध्यायांच्या मध्ये विखुरलेले. त्याच्यामध्ये हा 12वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये भक्तांची लक्षणं सांगितलीत आणि त्या भक्तांच्या लक्षणांच्या मध्ये जवळजवळ सगळे ज्ञानीपुरुषांची लक्षणं, योग्यांची लक्षणं सगळं काही त्या भक्ताच्या लक्षणामध्ये आणलेलं आहे. कारण भक्त म्हटलं की गंध, फुलं, काहीतरी स्तोत्र म्हणणे वगैरे अशा प्रकारची व्यक्ती डोळ्यासमोर येते. पण ज्याची कुणी निंदा केली किंवा स्तुती केली तरी देखील चित्ताची स्थिरता त्याची ढळत नाही. हा भक्त आहे असं भगवद्गीता म्हणते. म्हणजे एकंदर परफेक्शन माणसाच्या जीवनाच्या मधलं. व्यक्तिमत्वामधलं परफेक्शन प्रत्येक ठिकाणी असं लक्षात येईल की युनिकनेस भगवद्गीतेमध्ये खूप आहे. काही तो इतका जप करतो, तप करतो वगैरे काही म्हटलेलं नाही. तो दुसऱ्यांचा द्वेष करत नाही. इथपासून सुरुवात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्टो सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मयि अर्पितमनः बुद्धिर्यो मद्भक्त समय प्रिय. हे सगळी लक्षणं बघितल्यानंतर जी क्रियात्मक उपासना आहे त्या क्रियात्मक उपासनेबद्दल काही बोललेलंच नाहीये. एक लाख बिल्वपत्र वाहण्याचा संकल्प वगैरे असं काही नाही. रमण महर्षींच्या आश्रमामध्ये तिथे सेवेला एचम्मा म्हणून होते आणि त्यांनी पण म्हणजे असे काही मनामध्ये संकल्प केला की इतके पत्र व्हायचे देवाला. तर त्याच्या संबंधामध्ये एकदा ते महर्षींना कळलं. तर ते तिला म्हणाले की तुझे हातपाय तोडून वाहत का नाहीस. ते म्हणले म्हणजे काय. ते म्हणले की तुझा अवयव तोडल्यानंतर तुला जसं दुःख होईल तसं झाडाचं पान तोडल्यानंतर त्याला दुःख होणार आहे. इतकी पानं तोडशील असा संकल्प करतेस याने काय देव प्रसन्न थोडाच होणार आहे. महापुरुषांच्या धारणा जर का आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की सर्वसाधारण माणसं भक्ती म्हणून ज्या ज्या काही गोष्टी करतात त्या सगळ्या गोष्टीच्या पार पलीकडे महापुरुषांच्या जीवनाच्या धारणा असतात.
मग क्रियात्मक उपासना सुद्धा अतिरेकी फुलं तोडू नयेत. एक मोठे सत्पुरुष आणि त्यांनी असं सांगितलं की जर का बिल्वपत्र जर का तोडायचे असतील तर पहिल्यांदा झाडाची प्रार्थना करावी, क्षमा मागावी आणि बिल्वपत्र तोडावे. म्हणून ज्याच्यामुळे कुणाला दुःख होत नाही, यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते चय, दुसरं कुठलीही व्यक्ती ज्याच्यामुळे त्रास त्या व्यक्तीला होणार नाही, उद्वेग निर्माण होणार नाही. माणसांनाच असं नव्हे तर एकूणच सृष्टीला. अशा प्रकारचं ज्याचं बिहेवियर आहे त्या व्यक्तीला भक्त असं म्हणायचं. कल्पना करता येणार नाही आपल्याला की भक्तीच्या संबंधामधली धारणा, न्यायाच्या धारणा, योगाच्या धारणा आपण समजू शकतो भगवद्गीतेमधल्या, पण भक्तीची धारणा ही इतकी उच्च कोटीला नेऊन ठेवलेली आहे की काही क्रियात्मक उपासना नाही, कुठला यज्ञ नाही, दूर नाही, काही नाही, नथिंग. ज्ञान यज्ञ. काय काय गोष्टी आपल्याला समजतात, काय काय गोष्टी आपल्याला समजत नाहीत. त्यातले काही काही शब्द समजत नाहीत. उदाहरणार्थ अनिकेत. अनिकेत म्हणजे ज्याला घर नाही असा. बरेच जण आपल्या मुलांचं नाव ठेवतात अनिकेत. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की निकेतन म्हणजे घर ज्याला नाही तो अनिकेत. देवाला असं का ठेवलेलं आहे? तो एखादा विशिष्ट घरात राहत नाही, सगळा विश्वच व्यापून आहे, त्यामुळे त्याचं एक विशिष्ट घर नाही म्हणून त्याला अनिकेत असं म्हणतात. मी त्यावेळी आमच्या कल्पना लक्षात घेतल्या पाहिजेत की भूमिका इतकी व्यापक आहे, विलक्षण. अनिकेत स्थिरमतेर भक्ती मान्य समे प्रिया. बुद्धी स्थिर पाहिजे, स्थिरमती. भक्त आहे त्याचा स्थिर बुद्धीशी काय संबंध आहे? स्थिर बुद्धीशी संबंध आहे म्हणजे परिपूर्ण व्यक्तिमत्व. भक्त या गोष्टीचा अर्थ काहीतरी एक भावनात्मक काहीतरी उपासना करतोय इतकाच भगवद्गीतेने मर्यादित केलेलं नाहीये. खूप 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 याच गोष्टीचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. मग भगवद्गीतेमध्ये ज्या गोष्टी विशेष अभ्यास करण्यासारख्या आहेत त्यातली ही गोष्ट आहे. 12व्या अध्यायातली भक्तांची लक्षण स्पेशल. म्हणून आपल्या गीते नित्यपाठामध्ये सगळेच्या सगळे श्लोक त्यातले घेतले भक्त लक्षणाचे, इच अँड एव्हरी. कारण जसं एका बाजूला साक्षात्कार योग सांगायचा आहे भगवद्गीतेला, तसंच दुसऱ्या बाजूला माणसाने जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे आणि स्वतःला उन्नत कसं केलं पाहिजे आणि एकूण समाजाची धारणा उच्च कशी होईल या सर्व गोष्टींचा विचार भगवद्गीतेमध्ये आलेला. मग भगवद्गीता हे केवळ अध्यात्म ग्रंथ नाही, अध्यात्म ग्रंथ तर आहेच आहे, शंकाच नाही त्याच्यामध्ये, पण जीवन घडवण्याचा ग्रंथ आहे, जीवन ग्रंथ. म्हणून त्याच्यामध्ये हे भक्तांची लक्षणं या प्रकारचे सांगितले. स्वतःच्या बाबतीमध्ये यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. ज्ञानीच पुरुषांची लक्षणं आहे ती. गीतेचा भक्त, गीतेचा ज्ञानी, गीतेचा योगी हे सगळे उच्च पातळीला पोचलेल्या व्यक्तीची लक्षणं आहेत. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. निंदा आणि स्तुती दोन्ही केल्या तरी देखील तुल्य आहे, म्हणजे ज्याच्या अंतःकरणाची स्थिरता ढळत नाही, स्तुतीने तो हुरळून जात नाही,
निंदेने तो कुठेतरी नर्वस होऊन बसत नाही. शांत आहे, मौनी आहे. प्रत्येक शब्दाच्या अर्थ ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की त्या गोष्टींना खूप डेप्थ आहे. मौन याचा अर्थ काही बोलायचं नाही म्हणजे मौन, असं एक सर्वसाधारणपणे समाजामध्ये असलेली कल्पना असते की मौन, आज माझं मौन आहे असं ते म्हणतात की आज माझं मौन आहे वगैरे. म्हणजे मौन हा एक प्रोग्राम आणि तो डिक्लेअर करण्याचा प्रोग्राम आहे परत किंवा मौन आहे. आणि 25 लोकांना सांगितल्याशिवाय ते मौन पूर्ण होत नाही किंवा माझं मौन आहे. मागे सांगितलं होतं की बायकोनी 1 महिना बोलणार नाही अशा प्रकारचं मौन त्याचा संकल्प केलाय. तो एक जण मित्राला सांगत असतो आणि मग तो मित्र म्हणतो की अरे मग ते चांगलंच आहे की बायको महिनाभर बोलत नाही तर तू एवढं चिंतेत का दिसतोय. नाही त्याचा आज शेवटचा दिवस आहे म्हणे. म्हणजे मौन या गोष्टीचा फक्त फिजिकल एक्सप्रेशन बोलण्यातनं नाही एवढाच त्याचा अर्थ आहे. पण मौन या शब्दाचा अर्थ अंतःकरणामध्ये वृत्ती उठत नाही अशी स्थिती, प्रगट काही करावं असं वाटत नाही अशी स्थिती, शब्दच अंतःकरणामध्ये उठत नाही अशी स्थिती. मौन फारच उंचीची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे हा साधकाचं मौन पाळावं जरूर, थोडस तरी इतरांना रिलॅक्स द्यावं आपण म्हणणार की अजिबातच एक थोडा वेळ सुद्धा गप्प बसवत नाहीये असं अशी स्थिती नसावी. थोडस मौन पाळावं वगैरे हे सगळं जरी काय किती ठरवलं तरी देखील मौन या शब्दाचा इसेन्स हा आहे की मौन ही गोष्ट अंतःकरण स्थिर आहे, शब्द नाही निर्माण होत. कारण विभूती योग जर का तुम्ही बघितलात तर अंतिम विभूती काय आहे तर ज्ञान ही अंतिम विभूती आहे आणि त्याच्या अगोदरची विभूती काय आहे तर मौन. मग लक्षात येईल की ईश्वराची विभूती आहे मौनही. मग प्रत्येक शब्दाला स्पेशल महत्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, मौनी म्हणजे गप्प बसतो काय बोलत नाही वगैरे असं नाही. भगवद्गीतेतल्या शब्दांचे पदांचे अर्थ लावायचे असले तर डीप असं चिंतन त्याच्या पाठीमागे पाहिजे किंवा ज्यांनी डीप चिंतन केलंय त्या लोकांनी जे प्रगट केलंय त्याचा आपला अभ्यास पाहिजे, थोडंसं वाचलं पाहिजे त्यानुसार. कारण की एकदम असं समजण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. मौन म्हटलं की मौन, आपल्याला काय नाही बोलत नाही म्हणजे मौन. आम्ही तिकडे शुक्रवार पेठेमध्ये राहत होतो, त्या ठिकाणी एक पानवाला होता, शंकराचा भक्त होता, जटा वगैरे वाढवलेला डोक्याला वगैरे. आणि ते त्याचा पानाचा धंदा चालूच असायचा आणि एका सोमवारी तो असं पाठी लावलेली असते, आज माझे मौन आहे. आणि ते विचारत काय पाहिजे आहे, किती नंबर, चुना लावणे का नाही वगैरे हे सगळं खुणांनी चाललेलं असायचं. आता हे आज माझे मौन आहे ते आणि काय हे चुना लावणे वगैरे इकडे मॅच नाही होत. म्हणून समाजाच्या मध्ये असलेल्या भूमिका आणि भगवद्गीतेमधली एकंदर त्या गोष्टीच्या पाठीमागे असलेली भूमिका जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून जेव्हा आम्ही हे छोटंसंच पुस्तक आहे भगवद्गीता नित्यपाठ, पण एवढे श्लोक जर का आम्ही अभ्यासले
तर गीतेला काय म्हणायचं ते सगळं याच्यामध्ये आले. मुख्य म्हणजे त्याचं योग आहे, त्याचं ज्ञान आहे, भक्ती आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माणूस कसा घडला पाहिजे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. नाही, माणूस कसा घडला पाहिजे हे बाजूलाच राहिलं आणि केवळ काहीतरी योग करतोय, केवळ काहीतरी भक्ती करतोय, गीतेला हे मान्य नाही. मानवी जीवनाच्या परिपूर्णतेचं शास्त्र असं भगवद्गीतेचं अनेक प्रकारांनी त्याचं वर्णन करता येईल. त्यातला हा एक भाग सौंदर्य. इतका अभ्यास आम्ही का करतो भगवद्गीतेचा? मध्यवर्तीच गोष्ट आहे. जे साधायचंय ते ह्याच्यामध्येच साधलं जाणार आहे. म्हणून हा स्वाध्याय प्रत्येकाने भाग घ्यावा याच्यामध्ये. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर श्लोक घेऊन स्वाध्याय करता त्यावेळेला इतके विचार त्याच्या संबंधी तुमच्या डोक्यामध्ये येतात की जे तुम्ही अन्यथा कधीच करणार नाही. डोकं नुसतं एक दिवस जर स्वाध्याय कुणाला प्रगट करायचा असेल, आठवडा त्याचा सगळा त्याच्यामध्ये जातो की काय प्रेझेंट करायचंय, कसं प्रेझेंट करायचं. चिंतनशीलता वाढते. बेसिक स्ट्रक्चर समजलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. सब्जेक्ट, तो सब्जेक्ट मला डायजेस्ट झाला पाहिजे आणि प्रेझेंट करता आला पाहिजे. अशा 3 स्टेप्स आहेत की ज्या तिसरी जी स्टेप आहे प्रेझेंट करण्याची, लास्ट स्टेप आहे. पण त्याच्या अगोदरची प्रिपरेशन ही मला घडवत असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने असा विचार करू नये की मी वक्तृत्व कला नाहीये, अमकं नाहीये, तमकं नाही. काय नाही, अभ्यास करायचा, प्रेझेंट करायचा, जरूर फायदा होतो. स्वाध्याय अभ्यासांचैव वाङ्मयं तप उच्यते. स्वाध्याय आणि अभ्यास यांनी वाङ्मयं तप होतं. स्वाध्याय म्हणजे पहिल्यांदा ते समजून घेणे, आणि अभ्यास म्हणजे त्या गोष्टीची प्रॅक्टिस करणे. म्हणून शेजारी शेजारी 2 शब्द आहेत, स्वाध्याय आणि अभ्यास. त्या गोष्टीची प्रॅक्टिस करणे. सौंदर्यपूर्ण असं सगळं प्रतिपादन भगवद्गीतेमध्ये जे आहे त्यामधला हा एक विशेष भाग आहे की माणूस घडवण्याचं शास्त्र गीतेमध्ये सांगितलेलं आहे की माणसाने स्वतःला कसं घडवावं. इतरांना घडवण्याचा प्रश्नच नाहीये. सामाजिक कार्यकर्त्यांनी कसं लोकांच्यावरती इम्प्रेशन टाकावं, गीतेचा विषय नाहीये. मी कसं स्वतःला घडवलं पाहिजे याचं मार्गदर्शन भगवद्गीतेने केलेलं आहे. आणि त्याचा आपण जास्त स्पेशल अभ्यास करतो आहोत. त्याचा स्पेशल अभ्यास करतो आहोत कारण की शेवटी हीच तर महत्वाची गोष्ट आहे आमच्या दृष्टीने. एकतर मला ईश्वर प्राप्ती ज्यासाठी म्हणून स्वतःला योग्य करणे आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जीवन जगायचंय त्याच्यासाठी माणूस म्हणून मला स्वतःला घडवायचं आहे. या दोन्ही गोष्टींची अतिशय परिपूर्णता कशामधनं येईल भगवद्गीता मार्गदर्शन करत आहे. म्हणून आम्ही हा स्वाध्याय करतोय. प्रत्येक स्वाध्यायामध्ये काही ना काहीतरी नाविन्य आहे आणि त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलेलं आहे वगैरे हे तुम्ही जर बघितलं तर असं लक्षात येतं, अरे बाप रे किती खोल आहे हे सगळं. आणि आनंद पण मिळतो बौद्धिक. एक वेळ मला ते जमव नव्हतं, नकळत एक बौद्धिक संस्कार होऊन जातो डोक्यामध्ये की मी असं करीन किंवा करणार नाही, वागायचा प्रयत्न करीन, करणार नाही, काही का असेना संस्कार तर नक्की होतो. ही तर पहिली महत्वाची गोष्ट आहे. आणि हा जो विशेष भाग आहे की माझ्यावरती होणारा संस्कार, हीच तर भगवद्गीतेच्या मध्ये असलेली ही विशेष बाब आहे की ज्याच्यामुळे गीताशास्त्र हे तुम्हाला तुमच्या जीवनापासून फारकत घ्यायला शिकवत नाही. तुमचं जीवन जे आहे ते जीवन, आणि त्याच्यामध्ये फारकत घेण्याची आवश्यकता नाहीये. ते जीवन उच्च पातळीवरती कसं जाईल, ते जीवन आम्ही जास्ती चांगल्या पद्धतीने जगू कसं शकू,
आता हे कसं आहे की यस्मांनो द्विजते लोकांनो द्विजतेचे, आता समाजाशी संबंधी असण्याचा प्रश्न आहे. प्रत्येक माणसं असतात ना, ते कटकटी असतात की त्यांना कोणी चालत नाही. पण हा जो भक्त आहे त्याला कोणीही चालतं. लोकांनो द्विजतेचे, लोकांच्यामुळे हा उद्विग्न होत नाही, याच्यामुळे लोक उद्विग्न होत नाही. आता समाजाशी वागायचं कसं की उद्विग्नता, काही बोलण्यात उद्विग्नता, बोलताना सुद्धा कसं वागलं पाहिजे याच्यावरती सांगताना अनुद्वेगकरम वाक्यम, वाचेचं तप, दुसऱ्याला उद्वेग येणार नाही असं बोललं पाहिजे. कितीतरी वर्षांनी मैत्रीण भेटली, का ग सगळे केस पांढरे झाले? आता कितीतरी वर्षांनी मैत्रीण भेटल्यानंतर हा पहिलं वाक्य असं का सगळे केस पांढरे झाले, उद्वेग येणारच की नाही? समाजात वागण्याचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राचा हा भाग आहे की लोकांशी आमचा संबंध आहे ना. आम्ही सगळीकडे देव आहे, अमकं तमकं तमकं, हे सगळं पाठांतर करून काय उपयोग आहे? धड वागत नाही, धड बोलत नाहीयेस, कोणाचाही त्रास होतो, कुणीही आलं तरी देखील त्रास होतो. लोकांनो द्विजतेचे, यस्मांनो द्विजते लोक, याच्यामुळे लोक उद्विग्न होत नाहीत, लोकांच्यामुळे हा उद्विग्न होत नाही. स्मूथ लाईफ की कुठल्याही परिस्थितीमध्ये वागत असताना स्मूथ वागत. माझ्या अपेक्षा कमी असणं, हे सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आम्ही तिथे गेलो आणि कुणी आम्हाला मानच दिला नाही, कुणी आमचं कौतुकच केलं नाही, आमच्याकडे लक्ष दिलं नाही, कुणीतरी येऊन हातावर पेढा टेकवला आणि गेले. लग्नाला हे गेले होते, पेढा खायचा, गोड म्हणायचं, निघायचं, काय अजून काय करायचं तिथे त्याच्यामध्ये. नाहीतरी तुम्ही प्रेझेंट वगैरे आणत नाही, आणू नये असं ते छापल्याशिवाय तुम्ही जातच नाही लग्नाला. तर तिथे कामच काय आहे? तर आपण आलो आहोत एवढं फक्त त्यांना रजिस्टर करणे एवढंच आहे ना. ठीक आहे, मला कोणीतरी सारखा मान दिला पाहिजे. अशा प्रकारच्या भूमिका काढून टाका, तर तुमचं जीवन सुसह्य होईल आणि तुमच्या अस्तित्वाने इतरांना आनंद होईल. अशा प्रकारचा आनंद होईल आमचेच राहून देत, पण किमान तुमच्या अस्तित्वामुळे इतरांना त्रास होणार नाही एवढं तरी वागा. भगवद्गीता सांगते. म्हणून ज्या वेळेला आम्ही भक्तांची लक्षणं वाचतो त्यावेळेला असं लक्षात येईल की कुठेही गळ्यात अमक्या माळा घातलेल्या आहेत, त्याच्यानंतर भस्मलेपन केलेलं आहे, गंध लावलेलं आहे, काही त्या भक्तांच्या लक्षणाच्या मध्ये एकही गोष्ट भगवद्गीतेने सांगितलं नाही. पण जर धड वागत असेल तर भक्त, नाही तर भक्त नाही. कितीतरी महत्वाची गोष्ट आहे, लक्षात येत नाही एकदम. भगवद्गीता म्हटलं की असं वाटतं की काहीतरी देवाच्या बद्दलचं काहीतरी आहे. देवाच्या बद्दलच्या नाही, आपल्याबद्दलचं आहे की आपलं जीवन आपण उत्कृष्ट कसं करू शकतो हे सांगण्याचा भगवद्गीतेचा मुख्य हेतू आहे की मानवी जीवन उत्कृष्ट झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी याच जीवनाच्या मध्ये अत्युच्च गोष्ट म्हणजे साक्षात्कार प्राप्त करून घेतला पाहिजे आणि स्वतःच्या मध्येच असलेल्या चैतन्य तत्वाचा कुठेही कन्फ्युजन नाही. जेव्हा केव्हा आम्ही काही कार्य करू किंवा जेव्हा केव्हा आम्ही काही बोलू, भगवद्गीता जर का आम्ही अभ्यासलेली असेल तर आम्हाला हिंदू संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा जो गाभा आहे तो गाभा माहिती असणार आहे. हिंदू संस्कृती ही प्रदर्शनीय नाहीये मुख्य गोष्ट. म्हणून हिंदू धर्म स्वतःचा प्रचार करत नाही. हिंदू धर्म हा तत्वस्वरूप आहे, त्यामुळे तो स्वतःचा प्रचार करत नाही.
तत्वाचा कसं काय प्रचार करणार? आर्किमेडीचा सिद्धांत आहे, प्रचार करा. कशाला प्रचार करायचा? सिद्धांत आहे, तो सिद्धांत आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, प्रचार करा. काय प्रचार करून उपयोग आहे? प्रचार करण्याचा विषयच नाही, तो उडी मारून बघ. प्रचार करण्याचा प्रश्न नाहीये. म्हणून भगवद्गीता तत्वस्वरूप असल्यामुळे ते कधीही प्रचार हा भागच नाहीये की माणसाने आपलं जीवन कसं घडवावं, हळूहळू उत्तरोत्तर तत्वापर्यंत पोचता कसं येईल, हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही हा जो भगवद्गीतेचा स्वाध्याय करतोय, इतका भर या संबंध युवा केंद्रामध्ये भगवद्गीतेवर का आहे? याचं कारण हेच आहे की जीवन घडवण्याचं शास्त्र आहे. शेवटी आम्ही केव्हा तरी आमच्या विचार करतोच की जास्तीत जास्त या मानवी जीवनाचा उपयोग करून घ्यावा. म्हणून काय करून घेता येईल? भगवद्गीता अभ्यास करावा, त्याच्यावरून समजून घ्यावं की काय करता येईल. आपल्यावर नकळत संस्कार होत जातात आणि त्यातनं हे ज्ञानेश्वर महाराज वगैरे अप्रतिम म्हणजे अप्रतिम लिहिलेलं आहे. केव्हा तरी सांगेन. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.